तेल पण 3च राहिलेत. सिकली आहे 11 आहे. पण ते पंचिंग आला जातो ना तसा बी जातच राव महिन्यात शेवटी पर्यंत. सुट्ट्यांचा लय खेळ आहे नर्सिंग मध्ये माहितीये का. लय फार आपल्या सुट्ट्या असतात आपल्याला त्यांच्या पुढे हात पाय टाकावं लागायचं. द्या बाबा द्या बाबा. गुड इव्हिनिंग मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो काय विषय झाला माहितीये का, फर्स्ट नाईट आहे ना एवढी खतरनाक बिझी गेली. तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल की मी रात्री व्हेंटिलेटर मध्ये सेटिंग करून काहीतरी करत होतो. तो टायमिंग होता ऍक्च्युली 2-2:30चा. त्याच्यानंतर एक पेशंट आला ट्रॉमाचा, त्याला ओटी शिफ्ट करा, परत दुसरा पेशंट पण व्हेंटिलेटर, म्हणजे असे 2 व्हेंटिलेटर झाल्यामुळे ना खूप बिझी गेली. 1 मिनिट सुद्धा हेड डाऊन नाही केलं, डोकं काहीच नाही. आणि मग त्यानंतर आलो आणि जे नाश्ता केला, मिसळ पाव होती, नाश्ता केल्यानंतर जे झोपलो, सकाळी 10ला झोपलो असं तर ते आता डायरेक्ट संध्याकाळी 6लाच उठलेलं आहे. मध्ये ना खाली जेवायला गेलोय ना काही टी ब्रेक घेतला ना कसलाच ब्रेक, काही सुधरतच नव्हतं. तर आज सेकंड नाईट आहे, प्रे करू चांगली जावं. पण काय करणार आहे आपण, असं करिअर आपला ऑप्शनच असं एवढा खतरनाक आहे ना. जैसे जाएगी वैसे जाएगी भाई, जाने तो वाली आहे. पण एक सगळ्यात सुखदायक गोष्ट माझ्यासाठी काय माहिती का, उद्या मी जाणार आहे गावाला. ते पण 2 दिवस, म्हणजे एकेकाळी ना आठवडाभर जरी गावाला थांबलो तरी ना गावावर न्यायचं मन नव्हतं होत. आज 2 दिवस काय 1 दिवस जरी सुट्टी भेटली गावाला जाऊन आलं ना तरी खूप बरं वाटतं. अशी लाईफ चेंज झाली आता. म्हणजे यांनी सगळे आपले ना एक जीवन असतं ना, एक शांतीचं जीवन. काय आपणच चूज केले, आपण तरी काय दुसरा नाव ठेवणार ना. आपल्यालाच लय जॉब लागत होता, आता घ्या जॉब. केस पण गळायला लागले बघा, अवघड आहे. चला मग निघूया ड्युटीला. आता आवरले, तुम्ही बघू शकता ड्रेस वगैरे दिसतोय अंगावर. सेकंड नाईटला चलो. साजना तुम हमसे दूर रह के जैसे तेरे केले. या 2 दिवस सुट्ट्या पण किती माग लावून घेतल्यात ना माझं मनाला माहिती. सीएल पण 3च राहिलेत. सिकली आहे 11 आहे. पण ते पंचिंग आला जातो ना तसा बी जातच राव महिन्यात शेवटी पर्यंत. सुट्ट्यांचा लय खेळ आहे नर्सिंग मध्ये माहितीये का. लय फार आपल्या सुट्ट्या असतात आपल्यालाच त्यांच्या पुढे हात पाय टाकावं लागायचं. द्या बाबा द्या बाबा. काय करणार. चला, तुम्हाला बोलत होतो मी सुट्ट्यांबाबत नाही का. म्हणजे एवढी किचकिच आहे ना बाई नर्सिंग मध्ये, एवढी किचकिच आहे. जोपर्यंत तुम्ही या क्षेत्रात उतरणार ना तोपर्यंत तुम्हाला ते काही कळणार नाही. होय. आणि तुम्ही म्हणत असताना ते टॉवेल का घेतलाय मी अंगावर, जिथं मी जॉब करतो ना तिथल्या कंपनीला अलाउड नाही करत आहे मला व्हिडिओ वगैरे बनवायला माझा, त्यांचा ब्रँड माझ्या ह्याच्यात व्हिडिओ मध्ये आणायचा. कारण आपण छोटे कॉन्टेंट क्रिएटर आहे ना, त्यांना वाटते काय त्यांच्या नावाची बदनामी वगैरे होईल. ज्याचा त्याचा भ्रम असो, पण मी माझ्या साईडने काळजी घेतो पूर्ण. कुठं काय त्यांचा लोगो वगैरे दिसून नाही देते, त्याच्यामुळे हा टॉवेल घेतलाय बाई सेफ्टीसाठी. आणि मला असं म्हणजे नाईट ड्युटी झालं ना पहिल्यांदा मला एवढं भारी वाटतं माहिती का. का बरं विचारा बरं, का का वाटत असं. कारण भाई उद्या जायचंय ना घरी. हा, घरची लय लय आठवण येते राव माहिती का. दिन ते 2 डे ऑफ भेटतात महिन्यातून, ते पण आता कस तरी भांडून जोडून घेतल्यात. त्याच्यामुळं उद्याचा नाईट ऑफ, त्यानंतर नाईट ऑफ नंतर 1 डे ऑफ आणि परवा 1 डे ऑफ, असं 2-3 तारखेपर्यंत आहे प्लॅन. 2-3-4 तारखेपर्यंत. सॉरी, पाऊस नाही आला पाहिजे रे फक्त गावाकडं. पण मग काहीच काहीच काम पण नसते काय नाही, मग काय घरातच बसायचं मस्तपैकी बाबासोबत आजीसोबत गप्पा मारत, पप्पा मम्मी. क्वालिटी टाइम, क्वालिटी टाइम असतो भाई तो लई. आणि एवढं बिझी नाईट गेल्यामुळे एवढं झोपलो ना मी, बॅग सुद्धा पॅक नाही केली. आता मला उद्या सकाळी यायचंय, त्यानंतर बॅग पॅक करायची आहे, भरपूर काम आहे. आणि ते ना घाई केलं ना काही ना काहीतरी इथं वस्तू माझी विसरून राहतेच.
मी एकदा इथून सगळं व्यवस्थित नेलं घरी. घरी गेल्यावर काय झालं माहिती का, कपडे वगैरे धुवायला घेऊन जातो ना, तर कपडे वगैरे सगळे आजीने एका साईडला बरोबर ठेवले होते, माझी बॅग वगैरे. टॉवेलच विसरलो. मस्त आजी बॅग भरून देत होती, पण मला लय किडा आहे. नाही नाही, भरतो मी भरतो. विसरलो टॉवेल. बरं झालं एक टॉवेल इकडे होता, नाहीतर काय घ्यावं लागलं असतं नवीन. 7:10 झालीत, अजून आपल्याकडे आहे 5-6 मिनिटं. जाऊ ना. मित्रांनो, टायमिंग झालाय जाण्याचा, त्याच्यामुळे आता निघावं लागेल. लाला कंपनीत काम करतोय ना मी, लाला. कोणच नाही रूम मध्ये, माहितीये का, एकटाच. बाय बाय. चलो.